आरती. ओ हाय रुक्मिणी, कशी आहेस? मी मस्त. अगं किती वर्षांनी दिसलीस. येस, आफ्टर सो लॉंग. कशी आहेस तू? कशी दिसते? सुपर कूल. अमूल्या म्हणाली मला तू भेटलीस ते. या मी ओळख करून देते. हे माझे म्हणजे होणारे, आमचं लग्न ठरलंय. हा माझा होणारा नवरा विक्रांत. हाय. विक्रांत, ही रुक्मिणी माझी क्लासमेट आहे. हो, नाईस. रुक्मिणी अगं ये बस ना. नाही नाही, यू गाईज एन्जॉय. मी कशाला उगाच कबाब में हड्डी. अगं बस. नाही, तुझ्यामुळे नाही डिस्टर्ब होणार आम्ही. अगं नको, खरंच नको. आणि मला थोडं कामही आहे, सो मी निघते. हा, पण घरी नक्की या. ओके, सी यू. थँक्स. विक्रांत म्हणजे विक्रांत श्रीधर वानखेडे. येस. मी येणार आहे तुमच्या आईला भेटायला. माहित नाही, म्हणजे अजून काही फोन आला नाही त्यांचा. येईल तुम्हाला फोन येईल नक्की तिचा. बरं, आता फोन आला तर कुठे भेटायला बोलव? घरी. घरीच बेटा. घरी? हा मॅडम, तुमची प्रतिमा त्यांना अगदी गृहिणीसारखी वाटली पाहिजे. म्हणजे नवऱ्यानंतर ज्या बाईनं आपल्या मुलांना वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि मग ही बाई राजकारणात आली असं वाटलं पाहिजे. तुम्ही त्यांना आपल्याशा वाटल्या पाहिजेत मॅडम. म्हणजे एक सिंपथी वाटली पाहिजे तुमच्याबद्दल. मला खरंच खूप टेन्शन आलंय. टेन्शनचं काय मॅडम, तुम्हाला तुम्ही सगळं समजावून सांगितलेलं. हो माहिती आहे माझ्या लक्षात. एक गोष्ट राहिली सांगायची. बोला. म्हणजे त्यांनी साहेबांबद्दल काही विचारलं, उत्तर देऊ नका. का? साहेबांचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला, असं काही विचारलं की त्याचं उत्तर देऊ नका. टाळा ते. आणि समजा त्यांनी खोदून खोदून विचारलंच तर डोळ्यात पाणी आणा. तुम्ही जर माझे सल्लागार नसतात तर काय केलं असतं देव जाणे. असं काही नाही मॅडम. ते म्हणतात ना, कधी कधी राजकारणापेक्षा त्यांचे सल्लागार जास्त महत्वाचे असतात. म्हणजे अर्जुनापेक्षा कृष्ण महत्वाचा, असं काहीतरी. नाही, पण मी खरंच मनापासून सांगते, तुम्ही जर नसतात ना तर एक एक पाऊल पुढे टाकायला मला खरंच खूप कठीण गेलं असतं. बरं चला, येते मी. टाकूच शकणार नाही. माझ्याशिवाय एकही पाऊल तू पुढे टाकू शकणार नाहीस भूतन. त्याच्यासाठीच चाललंय हे सगळं. दाता तू है सब का, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सब का, अजो समा का, खालिक खालिक दोनों जहां का. अरे म्हणजे तशी बोलायची पद्धत असते. अण्णा आम्हाला समजवताना असंच बोलत. पण हे बघ, आता तू आहे ना, तू विषय नको बदलू. हा बोल. उद्या ही गोष्ट घरी कळली ना तर मला उत्तर नाही देता येणार. आई अण्णांना सुद्धा नाही आणि आजींना तर नाहीच नाही. वेदांत, जेव्हा तुझ्या आजींनी मला पाटल्या बांगड्या दिला ना, मला खूप भरून आलं होतं. आणि मला मनापासून असं वाटलं की
आपण आपल्या माणसांना असं नको दुखवायला. हे बघ, तू हे सगळं कसं करणार आहेस मला नाही माहित, पण तू मला प्रॉमिस केलंय ना, त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की काहीतरी करशील. आणि मला फक्त एवढंच हवं होतं की तू काहीतरी करावंस. तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणालीस ना, ते आता झालं सगळे. सो दुनिया वालो आणि अमूल्य मॅडम, मी आज धन्य झालो. यस सर, आपका हुकुम सर आंखों पर. बरं चल, सोडतो मी तुला लगेच. आणि हो, आराम करायचा आहे. ही सुद्धा ऑर्डर आहे का? हो, ऑर्डर आहे. उद्याचा दिवस आराम करायचा, आणि परवा जर तुला बरं वाटलंच मग ट्रीट. ओके सर, आपका हुकुम सर आंखों पर. पण ऍक्च्युली मला उद्या कॉलेजला जावं लागणार आहे रे. हे काही गरज नाहीये, आराम कर. ठीक आहे, बघते मी. ए, तू जाणार असशील ना तर मला सांग, मी येतो सोडायला. वा 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 वा, आता फक्त एवढंच बाकी. तू एक काम का नाही करत, तू घरी ये, अण्णांशी बोल आणि त्यांना असं सांग की मला तुमच्या मुलीशी आहे ना लग्न करायचं, तेव्हा मी हिला रोज कॉलेजला सोडते. अमूल्य बघा, ऍक्च्युली डन. अमूल्याची पहिल्यांदाच कोणीतरी कंप्लेंट वगैरे घेऊन आलंय. कंप्लेंट वगैरे नाही ग, तो फक्त मला सोडायला आलाय. हो ना वेदांत? नाही, अजिबात नाही. मी कंप्लेंट करायला चाललोय. अहो, मी तिला म्हटलं की एवढं लागलंय तर मी डॉक्टरला बोलवतो, तर नाही म्हणते. कोणाचं ऐकत नाही. खूप हट्ट करत होती ती. हो ना? अरे पण मला काही झालंच नाही तर कशाला डॉक्टरांना बोलवायचं ना. अगं, त्याला काळजी वाटते ना, होणारा नवरा आहे तुझा. आणि मी तिला म्हणालो की उद्या ऑफिसला येण्याची गरज नाही. ऍक्च्युली तुम्ही तिला ना घराबाहेरच पडू देऊ नका. वेदांत, माझा पाय तुटला नाही अरे. तरी आरामच करायचा. अमूल्या, आमचं तर तू कधी ऐकत नाहीस. कमीत कमी वेदांचं तरी ऐक. मी निघतो मग. अमूल्य, टेक केअर. अरे असं काय, आता जेवणच जा ना. हो नाही, नेक्स्ट टाइम. असंच नेहमी म्हणतोस तू. आता ठीक आहे, पण नंतर चालणार नाहीये हे. कारण जावयाला आम्ही असे पाठवतच नाही मुळी. काय हो? हो, म्हणजे काय, अजिबात नाही. मी आलेच. अगं, मी पण आलो, जरा लोशन घेऊन येतो. कॉफी तर घेशील? करते मी, थांब. आलो. अमूल्य, तू आईला सांग काय कॉफी वगैरे करण्याची गरज नाहीये. मी निघतो. अरे पण वेदांत, तू कुठे चाललास? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेदांत साहेबांच्या ऑफिसची विदर्भात जी काही कामं सुरू आहेत त्या सगळ्याची माहिती काढून आणली. साहेब, तुमच्या हाताखाली तयार झालोय मी. आता ना लवकरात लवकर तुम्ही मला एक राजकारणी नेता बनवा, मग झालं. याच वेगानं जर तू काम केलंस तर लवकर पोहोचशील तू विधान भवनापर्यंत. कोणाला काही संशय? साहेब, घुबड साहेब, घुबडासारखा गेलो अगदी. कोणाला काही पत्ताच नाही लागला. सिक्युरिटीचा डोळा चुकून सगळे फोटो काढले, तुम्हाला दाखवतो फोटो. साहेब, मी ना काही साईट ऑफिसवर गेलो, मला वेदांत साहेबांची एक गोष्ट आवडली. मी सगळ्या साईटवर ना बोर्ड लावले, म्हणजे कुठल्या साईटचं काम किती पूर्ण झालंय, कधी पूर्ण होणार आहे, कोणत्या तारखेला पूर्ण होणार आहे, सगळं लिहिलं. एक चांगली प्रणाली विकसित केली आहे. कोण प्रणाली? सिस्टम. प्रणाली म्हणजे सिस्टम. होय साहेब. साहेब, पण लोक मानतात वेदांत साहेबांना. तेच मोडून काढायचं. या हिरोला एकदम झिरो करायचं.
आणि जे लोक त्याला मांडतायत ना त्यांच्याच नजरेत त्याला पाडायचं. होणार 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 साहेब, तुम्ही असताना काय अशक्य होणार. आणि याच्यातल्या मुंबई पुण्यातल्या साईटचे डिटेल घेऊन माहिती ते घुबडाचं ध्यानात असू दे. साहेब घुबड घुबड, पंखांचा आवाज अजिबात होणार नाही. आजीबद्दल बोलताय का? कधी येणार आहे ती? येईल 1-2 दिवसात. बरं वेदांत, आद्याची नीट चौकशी करतोयस ना? मला जायचंय तिला भेटायला, पण मला वेळच मिळत नाहीये. तुम्हाला दोघांना जेव्हा वेळ आहे ना तेव्हा मला सांगा, आपण जाऊ तिला भेटायला. आई, मी तिला रोज भेटतो ऑफिसमध्ये. सो तू माझ्यासाठी थांबू नको. तुला जसा वेळ मिळेल तसं तू जाऊन भेटून येतील. अरे असं काय करतोय? काही रीती असतात आणि त्या पाळाव्या लागतात आपल्याला. आता आपल्या आद्याने इतकी गोड बातमी दिली, मग तिच्यासाठी काहीतरी आणायला नको का? हा बर, तू जेव्हा फ्री असशील तेव्हा सांग मला, आपण करूयात प्लॅन. चला निघतो मी. बाय बाय. नीट जा. होय. चला मी पण निघतो. हो बाय. हॅलो. हॅलो, नूतन वानखेडे ना? हो बोलते. आपण? नमस्कार मॅडम, मी सडेतोड चॅनल मधनं रुक्मिणी देवी बोलते. रुक्मिणी देवी, बोला ना. मॅडम मी कार्यक्रम करते, खरा चेहरा. माहितीये. माझ्याकडे काय काम होतं? मॅडम एकदा भेटायचं होतं आणि बोलायचं होतं तुमच्याशी. भेटायचे कशाला? जे काही बोलायचे ते फोनवर बोलू ना. प्रत्यक्ष भेटलो असतो तर जरा बरं झालं असतं. अहो मला वेळ नाही. नाही, मला फक्त 10 मिनिटं हवी आहेत तुमची. अहो मी सांगितलं ना, मला बरीच कामं आहेत. तुमचं काय काम आहे ते मला सांगा. मॅडम रिलॅक्स. काम म्हणजे भेटायचंय तुम्हाला, थोड्या गप्पा मारायच्या आहेत. ठीक आहे. कधी भेटायचं मग? मला आत्ताही चालेल. ठीक आहे, तुम्ही या घरी, मी पत्ता पाठवते. नाही, पत्ता नको. पत्ता आहे माझ्याकडे. पत्रकारांना कोण कुठे राहतं हे अगदी तोंडपाठ असतं. थँक्यू मॅडम, मी लगेच पोहोचते. ठीक आहे. आम्ही तुला विधवेच्या वेशात नाही बघू शकत, आणि मलाही पटलं ते. मी पण हेच मानते की आज श्रीधर वानखेडे आमच्यात नसले तरी ते कायम आमच्या सोबत आहेत. इम्प्रेसिव्ह. पुरोगामी महाराष्ट्रासाठी अगदी उत्तम उदाहरण उभं केलंय तुम्ही. हा प्रश्न आपण इंटरव्ह्यू मध्ये ठेवूया. समाजाचं प्रबोधन होईल त्याने. समाज प्रबोधन तर व्हायलाच पाहिजे, कारण आपणही समाजाचं काही देणं लागतो ना. आणि कसं आहे, मुलं आता मोठी झाली आहे, एकाचं लग्न व्हायचंय. म्हणून मी विचार केला की श्रीधर वानखेडेंचं कार्य पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे. मग कधी करूया इंटरव्ह्यू? तुम्ही सांगा. उद्याच करूया. 7 वाजता माझा लाईव्ह टेलिकास्ट असतो. 5 वाजता तुम्ही स्टुडिओत पोहोचा. मी तुम्हाला पत्ता पाठवते. शुअर. ग्रेट. काय रे, काय स्कोर झाला? 206. काय बोलतो? अरे मला बघू दे ना. मध्ये ठेव. काय चाललंय? हा काय टाइमपास करतोय? लग्न होणार आहे ना तुझं? नाहीतर काय. अरे लग्नाच्या आधी असं वागणे लग्नानंतर चालणार नाहीये. अगं आई. बरं ठीक आहे, फोन ठेवतो बाजूला. अरे सहजच म्हटलं रे. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलं. ती कोण रुक्मिणी, तिचं काय रे ते कार्यक्रम? खरा चेहरा. हा, तिने मला बोलवलंय तिच्या स्टुडिओला. इंटरव्ह्यू घेणार आहे ती माझा. ओ कडक.
आई आता तू फेमस होणार बघ. तेच तर, ती पण तेच म्हणत होती. या इंटरव्ह्यू मुळे मी जनतेच्या मनामध्ये घर करू शकेन, घराघरात पोचेन. महाराष्ट्रातली सगळी जनता मला ओळखायला लागेल. बेस्ट. हो, तुम्ही दोघं जण बघा आईचा इंटरव्ह्यू, तेच सांगायला आले मी. आय गेस मी बाहेर असेन तेव्हा. हे पण तू रेकॉर्ड करून ठेव, नाहीतर एक काम कर, लिंक शोध आणि शेअर कर. बरं, तुम्ही बसा, मी आलेच, बरीच काम आहेत. तर ते टेंडर मिळालं म्हणून तो मला उद्या ट्रीट देतोय. वाव. कुठे? म्हणजे तसं काही बोलला नाहीये तो, म्हणाला की काहीतरी सरप्राईज. पण ठीक आहे, काहीतरी काय फार तर फार तो मला लंचला घेऊन जाईल. हळूहळू. काय अमूल्या, ये ट्रीट वगैरह तो सब बहाना है, असली कारण तो तुम्हें रोमांटिक डेट पे लेके जाना है. रोमॅन्टिक. आणि तो वेदांत. तायडे प्लीज. हा काय ग? बरं आहे, हे बघ, मी हे सगळं तुला आधीच सांगून ठेवतोय, कारण इन केस मला उशीर झाला तर घरी गोंधळ व्हायला नको. ओके बॉस. पण मी कॉल केला तर उचलशील ना नक्की? नक्की उचलेन. चालेल. विक्रांतचा मेसेज आलाय वाटतं. बघते. विक्रांतचा मेसेज आहे. काय? एक मिनिट. उद्या संध्याकाळी सडेतोड न्यूज चॅनल वर आईचा इंटरव्ह्यू आहे. ओ वाव, क्या बात आहे तायडे. तर बघावं लागेल ना हा इंटरव्ह्यू. आता सासूबाईंचा इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर बघायलाच पाहिजे. वा 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 तायडे, काय नशीब काढलंयस तू, सेलिब्रिटी सासूबाई मिळवलीस. काय ग? ए, आता तू त्यांना हाक मारू शकतेस ना. ओ सेलिब्रिटी सासूबाई, सेलिब्रिटी सासूबाई इकडे. सॉरी 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 सॉरी. आई कशी दिसतेय मी? खूप सुंदर दिसतंय माझं बाळ. बाई, बाळ कसं म्हणायचं आता? बाई, कोणाची दृष्ट नको लागायला. बघितलं काय आज कॉलेज विलेज नाही वाटतं? आई, ते आज मला यायला थोडा उशीर होईल ना. बर. आई, तू दूध ठेवलंयस का ग गॅसवर? अगं बाई, हो. मी काय म्हणते अमूल्या, तू वेदांबरोबर पळून जाऊ नकोस हा प्लीज. म्हणजे ये तू घरी, आम्ही लावून देऊ तुझं लग्न. डोंट वरी. तायडे, ट्रीट देण्यासाठी घेऊन जातोय तो मला, लग्न करण्यासाठी पळवून नेत नाहीये. बरोबर आहे ना, तुझ्या समोर हिम्मतच नाही होणार त्याची. विक्रांतची झाली ना हिम्मत तुझ्या समोर, तेवढं पुरे. तेच निस्तरतोय सगळेजण मिळून. बरं, पण जाताय कुठे? नाही सांगितलं ना अजून. म्हणतोय काहीतरी सरप्राईज. म्हणजे मस्त सरप्राईज असेल काहीतरी. बघू आता काय सरप्राईज देतो. बरं ताई, ऐक ना, आई येण्याआधी मी जाते, नाहीतर आई आल्यानंतर पुन्हा विचारेल मला. बापरे, केवढी घाई झाली तुला. जा जा जा. बाय 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 बाय. वेदांत, आपण हा टर्न का घेतला? कारण आपण एअरपोर्टला जातोय. एअरपोर्टला? अरे पण तुम्हाला ट्रीट देतोस ना, मग आपण एअरपोर्टला का जातोय? वेदांत, तरी काय चाललंय? आपण मुंबईला जातोय. मुंबईला? हो. वेदांत, अरे मुंबईला तो? अगं मुली, हीच तर ट्रीट आहे. तुला समुद्र आवडतो ना, मग आजचा अख्खा दिवस आपण समुद्रावर घालवू. अरे पण वेदांत, मी घरी काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे आई, अण्णा, तू मला सांग, आपण परत कधी येणार आहोत? अगं, मी ऑलरेडी रिटर्न तिकीट केलेलं आहे, पण आज संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. डोंट वरी. ओके. मग चला जीवाची मुंबई करायला.
वेदांत वानखेडे तू इम्पॉसिबल आहे. हा मॅडम, तुम्ही मला काही तुमच्या साड्यांचे फोटो पाठवले होते का? अहो नाही, तुम्हाला मुद्दामून पाठवलेत. आज इंटरव्ह्यू आहे ना, तर मला कुठली साडी नेसायची कळतच नाहीये म्हणून पाठवलेत. अहो मॅडम, मी आता काय सांगणार, म्हणजे तुम्ही कुठलीही साडी नेसला तरी तुम्हाला ती चांगलीच दिसते. तुम्हीच ठरवा काय. बरं ठीक आहे. हा तुमचा फोन आलाच आहे, तर तुम्हाला पहिल्या इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हा एक सल्ला. बोला ना. मॅडम, एखाद्या राजकीय नेत्याची पहिली मुलाखत अतिशय निर्णायक आणि महत्वाची असते. ती म्हणजे तो पहिली मुलाखत कशी देतो यावर बरंच अवलंबून असतं. पहिल्याच मुलाखतीत तो हिरोही होऊ शकतो किंवा झिरोही होऊ शकतो. मॅडम, काही नेत्यांनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर घडवलंय आणि काहींनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर बिघडवलंय, वाया गेलं त्यांचं करिअर. म्हणून सांगतो की मोजून मापून बोला. एक पत्रकार ना जरा जास्त हुशार असतात, ते म्हणजे आपल्याकडून काय वधवून घ्यायचं हे त्यांना बरोबर माहित असतं. तुम्ही मला घाबरवू नका प्लीज. मला आधीच खूप टेन्शन आलंय. नाही, घाबरवत नाही, पण मुलाखत कशी द्यायची याबद्दलचे छोटे छोटे बारकावे सांगतोय मी तुम्हाला. एक काम करता का, तुम्ही येता का माझ्या बरोबर? म्हणजे मग प्रश्नच मिटला. नाही, तिथे चुकून माझं नाव सुद्धा घेऊ नका. म्हणजे पुरुषोत्तम गुडपल्ली वारशी तुमची ओळख आहे हे सुद्धा सांगू नका. बरं ठीक आहे, ठेवते. ऑल द बेस्ट मॅडम. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक. तुझ्या आवडत्या ठिकाणी. पुन्हा समुद्र? हो, पण यावेळेस आपण किनाऱ्यावर होतो. आता आपण समुद्राच्या आत जाणार आहोत. म्हणजे ऍक्च्युली मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मी आधी ते घेऊन येतो, तू इथेच थांबा. अरे वेदांत, सांगतो. अमूल्य, हे घे. वेदांत, अरे काय आहे तू? हे सगळं कशाला करत बसलास? तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. तू एक काम कर, तिकडे मॉल दिसतोय, तिकडे जा आणि आत्ताच्या आत्ता ड्रेस चेंज करून ये. अरे पण अमूल्य प्लीज. किंवा एक काम कर, तुला ते 5 स्टार हॉटेल दिसतंय, तू त्या हॉटेलमध्ये जा. तू पोहोचेपर्यंत मी तिथे एक रूम बुक करून ठेवतो. तू लगेच जा आणि लगेच चेंज करून ये. गो. हॅलो, नमस्कार, सलाम. मी रुक्मिणी देवी. स्वागत आहे तुमचं सडेतोड न्यूज मध्ये. मी आज पुन्हा घेऊन आली आहे तुमचा आवडता कार्यक्रम खरा चेहरा, जिथे आपण राजकारण्यांच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा पाहतो, जिथे भ्रष्टाचारांचा पर्दाफाश होतो आणि जिथे जनतेने निवडून दिलेल्या त्यांच्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने बोलतं करतो. प्रेक्षक हो, आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत 3 वेळा खासदार राहिलेले माजी खासदार श्रीधर वानखेडे यांच्या पत्नी नूतन वानखेडे. नमस्कार. नूतनजी, तुम्ही हल्लीच राजकारणात सक्रिय झालेलात, पण तुम्हाला एक बॅकग्राऊंड आहे तुमच्या नवऱ्याच्या कामाची. हो. एकंदरच श्रीधर वानखेडेंशी तुमची ओळख कशी झाली, तुम्ही कसे भेटलात, हे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. मी राजकारणात हल्लीच सक्रिय झालेले असले ना, तरी सुद्धा पक्षाची कामं मी कॉलेजमध्ये असल्यापासून करत आले आणि तिथेच माझी आणि श्रीधर वानखेडेंची ओळख झाली. पक्षाची कामं करता करताच आमची मैत्री झाली आणि त्यानंतर आमचा प्रेमविवाह झाला. श्रीधर वानखेडेंना खासदार म्हणून अख्खी जनता ओळखते, पण ते पती म्हणून कसे होते? खरं सांगू का, हजरजबाबी होते.
निवडणुका असू देत, पार्टीची कामं असू देत, दिल्लीच्या वाऱ्या असू देत, कामामध्ये कितीही व्यस्त असले ना तरी वेळात वेळ काढून घरी यायचे. त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकले, दांडगा जनसंपर्क कसा ठेवायचा आणि त्याच बरोबरीने घरची जबाबदारी कशी सांभाळायची, घरी वेळ कसा द्यायचा. ए कडू माणसा, बघत काय बसलायस? ये समुद्राचा आनंद घे. मी तिथे येऊ? अरे हो वेदांत, थँक यू सो 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 मच. रिलॅक्स, कळलं मला. रिलॅक्स. हे बघ, मला माहिती मी सारखं सारखं तुला थँक्यू म्हणाले तर तुला नाही आवडणार, पण मनापासून थँक्यू. हे माझ्या लाईफचं सगळ्यात भारी सरप्राईज. मग मला सरप्राईज द्यायला आवडतं. अच्छा, फक्त मलाच की मग सगळ्यांनाच? बोलूया, तू सगळ्यांपेक्षा जास्त स्पेशल आहेस. का? मी का स्पेशल आहे? मला पण तर बाकी माणसांसारखे 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड, 32 दात आणि 206 हाड आहेत. मी का स्पेशल आहे? डॉक्टर अमूल्या तुंपलवार, तुम्ही ना शरीराचा अभ्यास करता करता मनाचा अभ्यास करायला विसरताय. तुला सांगायची गरज आहे का तू का स्पेशल आहेस? अगं मैत्रीण आहेस तू माझी, गर्लफ्रेंड आहेस. खोटी. खोटी. मूल्या, मला बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे ऍक्च्युली एक रिक्वेस्ट आहे. काय? मूल्या, परिस्थिती ना कशी येऊ दे, पण मला आता तुला गमवायचं नाहीये. मला शेवटच्या श्वासापर्यंत सोबत हवीस. म्हणजे ना काही येऊ दे, आपली मैत्री खराब नाही झाली पाहिजे. And I know, पण मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानतो. अँड आय मीन इट. तुझ्याशी कोण मैत्री ठेवणार? हा? काय बोललीस? काही नाही रे, तुझी मस्करी केली. आणि असंही मला पण कुठे मिळणार ना तुझ्यासारखा खडूस बॉस. अमूल्या, सो डोंट वरी, मी राहीन आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन. नक्की? हो नक्की. थँक्यू. माय प्लेजर मिस्टर इम्पॉसिबल. चला, काय तर समुद्राचा आनंद घेऊ. वेदांत, अरे तू इथे काय करतोयस? काय? आपण काय एकाच रूम मध्ये राहणार आहोत का? नाही नाही, अण्णांशी बोलायचं होतं ना, म्हणून मी आलो. नाही नाही, नको. अण्णा चिडतील. अमूल्य, मग काय नको बोलू मी अण्णांशी.
अगं मी नाही बोललो तर अण्णा अजून चिडतील ना. मला माहिती नाही काय करायचं नाही कळत आहे. मूल्य तू एवढी अपसेट नको ना होस. मी आहे ना. इतकी काळजी तू फ्लाईट मिस न व्हावी म्हणून दाखवली असतीस ना तर बरं झालं असतं. पण मी काय केलंय ना, ट्रॅफिकमुळे फ्लाईट मिस झाली तर मी काय करणार. वेदांत ऐक ना, हे बघ मला भांडायचं नाही. प्लीज तू काय करायचं ते ठरव ना वेदांत. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. अण्णांशी बोलून झाल्यावर ठरवूया ना. म्हणजे समजा जर अण्णा म्हणाले की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, आपल्याला निघावं लागेल बाय रोड. बाय रोड किती वेळ जाईल? कमीत कमी 10 तास. 10 तास म्हणजे सकाळच होणार. अमूल्य ऐक अमूल्य, तू 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 शांत हो आणि बस इथे बस. अमूल्य तू असं डोक्याला हात लावून नको ना बसू. हे बघ मला प्लीज ऑर्डर्स देऊ नको. मला बसू दे ना हवं तसं. आधीच माझं डोकं जाग्यावर नाही. अमूल्य तू काय घेणार, चहा का कॉफी? 1 मिनिट थांब. तू इम्पॉसिबल आहेस. अरे तुला खरंच वाटतं का ह्या अशा वेळी मला चहा कॉफी गोड लागेल? परत ऐक, हा पण आत्ताच्या आत्ता अण्णांना कॉल करूयात. त्यांच्या मनात संशय निर्माण होईल असं काही करू नका ना मॅडम तुम्ही. काही पत्रकार एखाद्या बातमीच्या मागे लागले तर ते अगदी मुळापर्यंत जातात, त्याचा मागोवा घेतात. कित्येकांची करिअर बर्बाद झालीत मॅडम याच्यामुळे. त्यांच्या मनात संशय निर्माण होईल असं काही करू नका. बरं ठीक आहे, मग आता मला सांगा काय करायचंय? तुम्ही जा, आपण अभ्यास करू, प्रश्नावली तयार करू, उत्तर तयार करू, उजळणी करू. तुम्ही जा, बेधडक उत्तर द्या. तसंही काय वेगळं विचारणार ती? विचारून हेच विचारेल, अजून काय? मॅडम त्यांनी समजा असं विचारलं की श्रीधर वानखेडेचा मृत्यू कसा झाला, तर काय द्याल उत्तर? हार्ट अटॅक आला होता त्यांना. हार्ट अटॅक? मग जेव्हा श्रीधर वानखेडेंना हार्ट अटॅक आला होता तेव्हा तुम्ही कोणत्या डॉक्टरला फोन केला होता? कधी? किती वाजता? मॅडम हे घ्या तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज. हे काय आहे? हा, हे दोघं जण मुंबईला आहे. वेदांत मला म्हणाला होता कामासाठी बाहेर जातोय. 1 मिनिट, मला सांगा हे फोटो तुमच्याकडे कसे काय आले? मिळतात, मिळवले मी. ही अमूल्य लग्नाआधीच वेदांतबरोबर बाहेर फिरते. वाटलं नव्हतं ही अशी मुलगी असेल. नाही पण ती मुलगी चांगली आहे मॅडम. तुम्ही मला तिच्याबद्दल काहीही सांगू नका. येऊ दे तिला, बघतेच मी आता. मॅडम यात तुम्ही पडूच नका अजिबात. तुम्ही फक्त एवढा विचार करा की हे फोटो अण्णांपर्यंत कसे पोहोचतील ते.
आणि एकदा का हे फोटो अण्णांपर्यंत पोहोचले की अण्णाला आणि सुमन वहिनींना हे अजिबात आवडणार नाही. साखरपुडा तुटेल आणि लग्न तुटेलच तुटेल. त्यामुळं आपण यात अजिबात पडायचं नाही. त्यामुळे आपण वाईटपणा कशाला घ्यायचा. आपण फक्त एवढंच बघायचं की हे अण्णांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. नाही पण तरी सुद्धा त्या अमूल्याला विचारणार आहे मी, हेच का तुझ्या अण्णांचे संस्कार? कशाला मॅडम, जर अख्खं झाड जर तुमचं होणार असेल तर एका कैलीच्या पाठीमागे धावण्यात काय हशील आहे. एक काम करा, हे फोटो तुम्ही मला पाठवा, मी आत्ताच्या आत्ता अण्णांना पाठवणार. नको, हे बघा ना, फोटो तुम्ही पाठवायचे ना मी पाठवणार, पण फोटो अण्णांपर्यंत पोहोचणार हे निश्चित. आणि एकदा का ते फोटो अण्णांपर्यंत पोहोचले की आपण याचा पाशवी आनंद घ्यायचा. बघा मग कशा पायांमध्ये बेड्या पडतात. आणि एकदा का पायामध्ये बेड्या पडल्या त्यामुळे बोलणं बंद होईल, भेटणं बंद होईल आणि वेदांचं कामात लक्ष लागेल. आणि तेच पाहिजे ना आपल्याला. सांगा मग कधी आयोजित करायचा या पाशवी मनोरंजनाचा खेळ. फिल्म बघूया. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अरे माझी इथे परिस्थिती काय वेदांत, तू काय बोलतोयस? सॉरी, तू बस बस. कमाल यार तुझी खरंच. अमूल्या, तुझा मूड थोडा बरा व्हावा म्हणून मी गाणी लावू का? हो लाव, तू गाणी लाव. आपण मस्त डान्स करू आनंदाने. अगं तसं नाही. वेदांत हे बघ ना, प्लीज प्लीज मला ना जरा वेळ शांत राहू दे प्लीज. अमूल्या, मला ना तुला असं अस्वस्थ नाही बघवत आहे. अरे मग काय इलाज आहे यावर? जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आणि आता पुढे जे होणार आहे ना वेदांत, ते ह्याहून अधिक टेन्शन देणार आहे. बरं ठीक आहे, मी जातो माझ्या रूम मध्ये, आपल्यासाठी डिनर ऑर्डर करतो. तू जेवायला माझ्याच रूम मध्ये. ओके. मला माफ करा अण्णा, माझ्यामुळे तुम्ही पुन्हा दुखावला गेला.